हिमोफिलियासारखा दुर्धर आजार झाल्यावर उपचारासाठी रुग्णांची चांगलीच धावपळ होत असली तरी ठाणे सिव्हिल रुग्णालयात हिमोफिलिया रुग्णांसाठी आधारवड ठरत आहे. रुग्णालयामार्फत वेळोवेळी हिमोफिलिया इंजेक्शन रुग्णांना तात्काळ उपलब्ध होत असल्याने रुग्ण सर्वसामान्य जीवन जगत आहेत. त्यामुळे हिमोफिलियाग्रस्त शालेय महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. हिमोफिलिया हा एक दुर्मिळ अनुवांशिक रक्तविकार आहे. वेळच्या वेळी औषध घेणे गरजेचे आहे. काही वेळा रक्तस्राव वाढत असल्यास तात्काळ इंजेक्शन घेणे क्रमप्राप्त आहे. सिव्हिल रुग्णालय ही इंजेक्शन तात्काळ कशी उपलब्ध होतील यासाठी अग्रक्रम दिला जातो, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक ठाणे डॉक्टर कैलास पवार यांनी दिली आहे. काही लागतात तिथला जो रक्तस्राव कधी थांबत नाही. यांचे बरेचसे मग लॉंग लास्टिंग कॉम्प्लिकेशन असतात. कुठल्याही जॉईंटवर जर ब्लिडिंग जर जास्त झाली तर जॉईंट तो स्टिफ होतो, फायब्रोसिस वगैरे होतो आणि मग हे जवळपास पुढे यांचा खूप प्रॉब्लेम येतो आणि ते हात किंवा पायात जर असं काही ब्लीड झालं ते पुढे काम करणे मुश्किल होतं. परंतु त्यांना एक रेग्युलर एक फॅक्टर्स जे असतात ते फॅक्टर 8, 9 आणि जे इनिबिटर फॅक्टर ते जर रेग्युलरली दिले गेले तर हे मुलं ऍक्टिव्ह लाईफ जगू शकतात. आणि हे आपल्यासमोर एक्झाम्पल आहे. मी खरोखर धन्यवाद देईल हिमोफिलिया सोसायटी ऑफ महाराष्ट्राचा जो ठाणे चॅप्टर आहे, रामू गडकरजी हे रेग्युलरली याच्याबद्दल खूप जोरात काम करत असतात. आपले जे असोसिएट असतात कधी काही कमी पडलं तर ते आम्हाला इन्फॉर्म करतात. आम्ही कधीही जिल्ह्यामध्ये जेव्हा काही लागेल कुठले फॅक्टर खूप महाग फॅक्टर आहेत. आता रिसेंटलीच आम्ही लोकल परचेस 10 लाखाचे हिमोफिलियाचे फॅक्टर्स विकत घेऊन मुलांना दिलेले आहेत. आज खरोखर आनंद वाटतो की आपण जे काही प्रयत्न करतो, जो काही धडपड पेशंटसाठीचा आहे आणि त्यांना आपण दिल्यानंतर त्याचा काही फायदा होतो. तर ह्या मुलांनी चांगलं अचीव्ह केलंय. आता हा BSc IIT करतो आहे. एक 10वी पास चांगल्या मार्काने झालेले आहेत. एकाने सायन्सला ऍडमिशन घेतलं, एकाने कॉमर्सला घेतलेलं आहे. आणि ह्या गोष्टी खरोखर त्यांना रेग्युलर फॅक्टर मिळाल्यामुळे आणि त्याच्यामुळे ते एक्झाम लिहू शकले किंवा एक्झामला बसू शकले. आणि जर खरोखर त्यांना प्रॉपर ट्रीटमेंट मिळाली, प्रॉपर केअर दिलं गेलं, ते त्यांचं रुटीन लाईफ आणि नॉर्मल पद्धतीने ते अचीव्ह करू शकतात, काही डाऊट नाही. आणि मी त्याचा आम्हाला आनंद होतोय की आम्ही त्याचे असोसिएटेड आहेत आणि हे लोक तेवढे कष्ट करतात आणि पुढे जात आहेत. आमच्या पद्धतीने जे काही आमच्या परीने किंवा आमच्या लेवलला जे काही मदत करतील ते आम्ही रेग्युलरली करतोच आणि ते करत राहू. परंतु याच्यात हे लोकही एवढ्या हिमतीने न खचून जातात, न घाबरतात. त्यांच्या पॅरेंटनाही मी धन्यवाद देईल की त्यांनी सगळी हिंमत दाखवून त्यांची प्रॉपर ट्रीटमेंट घेणं, त्यांना प्रॉपर इंजेक्शन घेणं आणि काळजी घेऊन हे लोक काही अचीव्ह करतात. त्याचा आनंद खरोखर आहे. धन्यवाद.